नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओच्या मला खूप सारा रिक्वेस्ट आलेल्या आहे की ताई शॉर्ट हेअर्ससाठी आणि लॉंग हेअर्ससाठी हेअरस्टाईल सांग। अशा हेअरस्टाईल की ज्या ड्रेसवरती सुद्धा छान दिसतील, जीन्सवरती सुद्धा छान दिसतील आणि साडीवरती सुद्धा खूप सुंदर दिसतील। आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ज्या हेअरस्टाईल शेअर करणार आहे त्या तुम्ही कुठल्याही आउटफिटवरती अगदी आरामात करू शकता आणि तुमचा लुक सुंदर बनवू शकता। तर जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि त्या हेअरस्टाईल कोणत्या आहेत हे बघूया। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया त्या हेअरस्टाईल कोणत्या आहेत। आता केस मी छान विंचरून घेतलेले आहेत आणि मधून केसांचं छान असं पार्टिशन करून घेतलेलं आहे। तुम्ही कंगव्याच्या सहाय्याने इझिली केसांच्या अशा पद्धतीने पार्टिशन करू शकता। आता आपल्याला काय करायचं आहे, थंब फिंगरच्या सहाय्याने हे सगळे जे केस आहेत ते मागच्या बाजूला घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा छान केस विंचरून घ्यायचे आहेत। आता हे जे केस आहेत ते आपल्याला ट्विस्ट करून घ्यायचे आहेत। आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय हे जे केस आहेत ते मी आतल्या बाजूला छान ट्विस्ट करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने केस छान ट्विस्ट करून मागच्या बाजूला मी तिथे क्लचर लावणार आहे। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा अशाच पद्धतीने थंब फिंगरच्या सहाय्याने मागच्या बाजूला केस घ्यायचे आहेत आणि हे जे केस आहेत ते आतल्या बाजूला ट्विस्ट करायचं आहे। तुम्ही बघताय दोन्ही सेक्शन मी आतल्या बाजूला ट्विस्ट केलेले आहेत। आता हे दोन्ही सेक्शन मी एका क्लचरमध्ये अशा पद्धतीने लावणार आहे। तुम्ही वेगवेगळ्या सेक्शनसाठी वेगवेगळे क्लचर्स यूज करू शकता किंवा ज्या पिन असतात त्यासुद्धा यूज करू शकता। आणि थोडंसं मी पुढच्या बाजूने पुश केलेलं आहे आणि पुढच्या बाजूने अशा प्रकारे मी स्प्लिट्स काढलेले आहेत जेणेकरून आपली हेअरस्टाईल सुंदर दिसण्यासाठी मदत होईल। ही जी हेअरस्टाईल आहे तुम्ही जीन्सवरती, साडीवरती किंवा कुठल्याही ड्रेसवरती अगदी आरामात करू शकता आणि खूप सुंदर लुक मिळवू शकता। आता आपली दुसरी जी हेअरस्टाईल आहे ती कशा पद्धतीने करायची ते बघूया। त्यासाठी मी केस छान विंचरून घेतलेले आहेत, केसांचं मधून छान सेक्शन करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने पुढच्या बाजूचा केसांचा थोडासा सेक्शन आपल्याला घ्यायचा आहे। आता या सेक्शनचं काय करायचं आहे तर या सेक्शनची छान अशी छोटीशी वेणी घालून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात अशा पद्धतीने खूप सिंपल पद्धतीने तुम्ही पुढच्या बाजूने वेणी घालू शकता। कुणीही हे हेअरस्टाईल अगदी आरामात करू शकतं। आता वेणी घालत अशा पद्धतीने वेणी घालायची आहे की मागच्या बाजूला वेणी जाईल। अशा पद्धतीने मागच्या बाजूला वेणी नेऊन त्या ठिकाणी छान पिनअप करून घ्यायचं आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा केसांच्या पुढच्या बाजूचा थोडासा केसांचा सेक्शन घ्यायचा आहे आणि तेथे सुद्धा छान वेणी घालून घ्यायची आहे। वेणी घालताना फक्त मागच्या बाजूला वेणी जाईल अशा पद्धतीने घालायची आहे। ही हेअरस्टाईल तुम्ही जीन्सवरती घालू शकता, यावरती केस रिकामे सोडू शकता किंवा जर तुम्हाला रिकामे केस सोडायचे नसतील तर तुम्ही मागे क्लचरसुद्धा लावू शकता। येथे मी छान पिनअप करून घेतलेलं आहे। आता जे हे मागचे उरलेले केस आहेत खालच्या बाजूचे तेथे सुद्धा छान वेणी घालून घेणार आहे जेणेकरून सुंदर हेअरस्टाईल आपली दिसेल। आता जर ही खालची वेणी तुम्हाला जर घालायची नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता। जर तुम्ही जीन्स टॉप घालत असाल, कॉलेज गोईंग असाल तर अशा प्रकारे जर तुम्ही क्यूट हेअरस्टाईल केली ना तर तुमचा लुक हा सुंदर दिसणारच आहे आणि यामध्ये तुमचा ओव्हरऑल लुकसुद्धा खूप स्मार्ट दिसण्यासाठी मदत होणार आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा अशा प्रकारे थोडंसं सेक्शन घेऊन मी छान वेणी घालून घेणार आहे आणि त्या ठिकाणी खालच्या बाजूला रबर लावून घेणार आहे। तुम्ही बघताय खूप सुंदर अशी हेअरस्टाईल आपली रेडी झालेली आहे। तुम्ही जर केस रिकामे सोडणार असाल तर रिकाम्या केसांसाठी ही हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते। आता आपली तिसरी हेअरस्टाईल कोणती आहे हे बघूया। त्यासाठी मी केसांचं मधून पुन्हा एकदा सेक्शन केलेलं आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, आता केली जी हेअरस्टाईल आहे त्याचप्रमाणे आपले पुढच्या बाजूला थोडेसे केस अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत। कंगव्याच्या सहाय्याने तुम्ही इझिली अशा प्रकारे केस काढू शकता आणि तो सेक्शन छान विंचरून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला याची छान वेणी घालून घ्यायची आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात अगदी सिंपल पद्धतीने तुम्ही हे हेअरस्टाईल करू शकता। खालच्या बाजूला वेणी घालून तेथे रबर टाय करायचे आहे। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा त्याच पद्धतीने थोडेसे केस घेऊन त्याच प्रकारे वेणी घालून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूला रबर छान टाय करून घ्यायचे आहे। ही हेअरस्टाईल करताना पाहून माझी मुलगीसुद्धा छान माझ्या केसांसोबत खेळत आहे, प्लीज डोंट माइंड। तर दुसऱ्या बाजूने सुद्धा अशाच पद्धतीने छान वेणी घालून घ्यायची आहे आणि खाली रबर छान टाय करून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय अशा प्रकारे मिडल पॉईंटपर्यंत आपल्याला वेणी घालून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे दोन्ही वेणी एकत्र छान टाय करून घ्यायच्या आहेत। आता ही जी वेणी आहे ती आपण छान अशी मागच्या बाजूला टाकणार आहोत।
जेव्हा ही वेणी आपण अशा प्रकारे मागच्या बाजूला टाकेल ना, तेव्हा मागच्या बाजूने आपल्या हेअरस्टाईलला लुक हा खूप सुंदर येणार आहे. जेव्हा तुमचे केस छान स्ट्रेट असतात तेव्हा त्या हेअर्सवरती ही हेअरस्टाईल अतिशय सुंदर दिसते. तुम्ही कुठल्याही लग्न कार्यासाठी किंवा कुठल्याही पार्टीसाठी किंवा रेग्युलर बेसिसवरती कॉलेजसाठी ऑफिससाठी ही हेअरस्टाईल नक्कीच करून जाऊ शकता. खूप सिंपल आणि खूप क्यूट अशी ही हेअरस्टाईल आहे. ही हेअरस्टाईल तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपली पुढची जी हेअरस्टाईल आहे त्यासाठी मी छान माझे केस विंचरून घेणार आहे. आता यानंतर हे सगळे जे केस आहेत ते मी वरच्या बाजूला अशा पद्धतीने घेणार आहे आणि या सगळ्या केसांचा छान मी असा मेसी आंबाडा घालून घेणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय अशा प्रकारे छान असे केस मी ट्विस्ट करून वरती साधा सिंपल असा आंबाडा घालून घेणार आहे आणि हा जो आंबाडा आहे तो रबरच्या सहाय्याने मी सिक्युअर करून घेणार आहे. या आंबाड्यासाठी शक्यतो तुम्ही अशा प्रकारच्या मोठ्या रबर वापरा, जेणेकरून तुमचा आंबाडा जो आहे तो मेसी दिसण्यासाठी आणि मोठा दिसण्यासाठी मदत होईल. अशा प्रकारे छान युपिनच्या सहाय्याने मी फक्त 2 युपिन्स वापरलेले आहेत. त्याने एवढा सुंदर असा तुमचा मेसी बन रेडी होऊ शकतो. जेव्हा तुम्ही जीन्स घालता किंवा एखादी कुर्ती घालता, कुठलाही ड्रेस घालता, तेव्हा त्यावरती अशी हेअरस्टाईल अतिशय सुंदर दिसते. आता आपली 5वी जी हेअरस्टाईल आहे त्यासाठी मी माझे केस छान विंचरून घेतलेले आहेत आणि पुढच्या बाजूने मी सिंपल असा माझी जी हेअरस्टाईल आहे जो की पफ हेअरस्टाईल मी करते ती हेअरस्टाईल मी साधी सिंपल करून घेतलेली आहे आणि छान तेथे क्लच लावलेला आहे आणि पुढून थोडेसे मी केस काढून घेतलेले आहेत. आता मागच्या बाजूने हेअरस्टाईल कशी करायची हे आपण बघूया. त्यासाठी छान मी माझे केस विंचरून घेतलेले आहेत. छान अशी हाय पोनीटेल आपण बांधून घेणार आहोत. काय होतं जेव्हा आपण हाय पोनीटेल बांधतो तेव्हा आपली पोनी जास्त असं वॉल्यूम आपल्या पोनीला दिसत नाही. त्यासाठी काय करायचं, अशा प्रकारे पोने बांधून 2 सेक्शन केसांचे करायचे आणि अशा प्रकारे छोटासा क्लच मध्ये लावायचा. जर तुमचे केस दाट असेल तर यापेक्षा मोठा क्लच तुम्ही यूज करू शकता. आता तुम्ही बघताय छान वॉल्यूम आपल्या पोनीला आलेला आहे. अशा प्रकारे जर तुम्हाला जास्त वॉल्यूमवाली पोनी दिसावी असं वाटत असेल तर अशा प्रकारे हाय पोनीटेल तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. जीन्सवरती कुर्तीवरती ही हेअरस्टाईल अतिशय सुंदर दिसते आणि तुम्हाला एक छान असा मॉडर्न लुक देऊन जाते. त्यामुळे ही हेअरस्टाईलसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अजून मी कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढच्या वेळी त्या विषयावरती व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येईल. आजपुरतं एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अजून एका नवीन विषयासह. तोपर्यंत थँक्यू.